नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. चला पाहुणं, आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं. चला तर मग जाऊया. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. या हॉटेलची चवच लई न्यारी. पाहुणं, एकदा या. हॉटेलची चवच लई न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार. ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505. या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. दिनांक 21/6/2024 वार शुक्रवार. आजच्या दिवशी धकाधकीच्या जीवनात आपल्या शरीराकडे आपल्याला लक्ष द्यायला वेळ नाही. त्यामुळे अकाली बीपी, शुगर, कॅन्सर, गंभीर आजार मानवात जडतात. याला छेद देण्यासाठी आपल्या ऐतिहासिक आणि परंपरागत विकसित अशा योगविद्येमुळे आजची पिढी सदृढ आणि निरोगी आयुष्य जगू शकतात. या पार्श्वभूमीवर आज आंतरराष्ट्रीय योग दिनाचं औचित्य साधून त्रिमूर्ती शैक्षणिक क्रीडा संकुल येथे भव्य त्रिमूर्ती हॉल येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त प्रथम सामूहिक महाध्यान घेण्यात आलं. यानंतर योग शिक्षक तथा योग प्रचारक सुरेश पाटील यांनी व्याख्यान व प्रात्यक्षिक योगा करून दाखवला. प्रथम प्रार्थनानंतर सूक्ष्म व्यायाम, यात मानेचे, खांद्याचे, पायाचे सूक्ष्म व्यायाम, श्वासावर नियंत्रण ठेवणं, शरीरातील हालचाली, यामुळे शरीरात रक्तसंचार चांगला होतो. पाठीच्या आजारासाठी मकरासन, मर्कटासन, भुजंगासन, त्रिकट भुजंगासन यासारखे आसन केले पाहिजे. पोटातील चरबी, कोलेस्ट्रॉल, गॅसेससाठी पवन मुक्तासन केलं पाहिजे. मुंडकासन, वक्रासन असे आसन केले पाहिजे. मधुमेह, साखर हे दुर्धर आजार बरे होतात. कपालभाती व अनुलोम विलोम हे प्राणायाम केले तर 72,72,1072 नाड्या शुद्ध होतात. शरीरात ब्लॉकेज राहत नाही. प्राणायामामुळे अनेक लाभ मिळतात. योग शिक्षक गेली 25 वर्षांपासून अनुभव देत असतात. अल्सर, मायग्रेशन, कॅन्सर या रोगांसाठी भस्त्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम यासारखे प्राणायाम रोज 4 तास 2 वेळा करावे. सूक्ष्म व्यायाम, आसन तसेच गव्हाचे अंकुर रस द्यावा. शिबिरामध्ये अनेक वेळा प्रात्यक्षिक दाखवतात. या प्रसंगी त्रिमूर्ती संकुलाचे मानद विश्वस्त बाळासाहेब कोकरे तसेच प्राचार्य श्रीमंत काळेसर, प्राध्यापक राहुल घुगे, विभाग प्रमुख अण्णासाहेब जंबूकर, विभाग शिक्षिका, सर्व कर्मचारी व बालसैनिका उपस्थित होते. भारतीय संस्कृतीच्या समृद्ध आरशात योगविद्या, आयुर्वेद याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पाश्चिमात्य देशातील नागरिक अनुकरण करून हेल्दी लाईफ जगतायत. याचा विसर भारतीयांना पडलाय. त्यामुळे कोट्यावधी भारतीय गंभीर आजारांना बळी पडतात. यासाठी योगाचा मार्ग अवलंबून जीवन निरोगी आणि निरामय बनावे असा संदेश यातून दिलाय. शेगाव तालुका प्रतिनिधी सुरेश पाटील. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लाईक आणि शेअरही करा.